सर्वांना गुड मॉर्निंग. बघा आज आलं हरभरा काढायला आणि म्हणलं 8 वाजता येऊन 2 वाजता सुटावं. म्हणलं आली मी 8 वाजता इथंच राहणार, अजून कोणच आलं नाही ते यांचं. म्हणलं आता आपण हळूहळू काढावा, मीच म्हणलं काढायला सुरुवात करावा. आणि आमच्या वस्त्या लांब राहिल्या तिकडे वर, आणि मी आले पुढं. म्हणलं आपल्या टायमाला जाऊन हरभरा काढलेलं बरं, म्हणजे उन्हाचं टायमाला सुटायला होईना. 8 वाजता यायचं राहणार, कामाला लागायचं आणि 2 वाजता सुटायचं. अजून तर कोणच आलं नाही इकडं. मला वाटते भीती एकटीला काय, इकडं काहीच नाही, वाजत्या नाही, काय नाही काय नाही. सगळ्या ज्वाऱ्याचं इथं, बोरीची झाडं, मोठी मोठी झाडं. म्हणून बघते मागे येत्या का काय, त्यांचा तपास नाही. म्हणलं कवर थांबाव, 8 वाजून 7 मिनटं झाल्यात बार. म्हणलं काढावं आता हळूहळू हळूहळू. येत्यानंच आता की त्यांच्या पण मागं असतात गुरांचं ही राडा, त्याच्यामुळे त्यांना लागतं उशीर. काढा म्हणलं काढते. स्टॉल पण घरी घेऊन आले, स्टॉल आणलाच नाही, लक्षातच काय गडबड. हीच कपडे धुवून डबागत भरण, त्यातच गेला वेळ निघून. आता कारखान्यावरून आल्यापासून काम पण नाही गेलं, आणि आज पहिलीच उशीर झाला उठायला. कधी येतात काय माहिती. चला करते तोपर्यंत चालू. हो का हरभरा असा आहे. संध्याकाळ आले हरभरा काढून, आणि गॅस पण संपलाय, सरपानच नाही म्हणून म्हणलं आताच आले. काय झालं तर 8 वाजता गेलतो, आणि 8 वाजता जाऊन 2 वाजता सुटायचं होतं, तर पुन्हा लय ऊन लागायला लागलं, लय कसं तरी व्हायला लागलं. त्याच्यामुळे त्या मालकीने सांगितलं, म्हणले 8 वाजता गेलो आणि पुन्हा 12 वाजता सुटू म्हणले, पुन्हा येऊ 4 वाजता आणि 6 वाजेपर्यंत करू. मग 6 वाजता सुटलं म्हणलं, सरपण पण नाही. बघा परत दिवस गेला इकडं मावळायला, कोयता नाही काय नाही संग. म्हणलं आता जातानीच थोडंसं लाकडं घेऊन जावं म्हणलं. आणि लय दिवस झालं कामाला नाही, वस्तू देऊन आल्यापासून तर ती बोटाने हरभरा काढून नुसतं ठास ठास बोटं करायला लागल्या. ती अशी सुजल्यावानी झाल्या ती बोटं. बघा अशी कशी झाल्या ती, फोडा आला एका बोटाला. म्हणजे 2-4 सरपान न्यावा, लाकडं न्यावा गोळा करून. चुली करायचा असल्यामुळे पाटकीने सकाळच्या पारी चूल पण पेटत नाही, लवकर उठून करावं लागतं स्वयंपाक. अंधार पडायला लागला. इकडं अशी बट होते ती पलीकडच्या कडेला. तिथं आधीच ठेवलं होतं मी काढून थोडंसं सरपान, पाऊस काळाच्या आधी तसंच राहिलं, पण ती लय जड लागायला लागले का म्हणून काय माहिती. आता टाईम पण नाही बाहेर खाली लाकडं काढत बसायला. हे न्यावं म्हणलं 2-4 पेटत आणि ती अडचण पण आहे अशी. का इकडं पाणी थोडंसं राहिलंय, पाणी लाईट नसली का इकडं कपडे धुवायला यावं लागतंय मला. वैताग आला नुसतं. पोरांना म्हणलं होतं मोठी लाकडं, तर पोरांना म्हणलं फोडून ठेवा बाबा. म्हणलं कशाचं कोण फोडतंय, कशाचं काय. दम लागला चलून चलून. घरचं काम कामावून लय दिवसातनं कामाला गेल्यावर कटाळाच येतो घर करायला येऊन. गॅस पण नाही, त्यात गॅस पण भेटा नाही. घेते 2-4 लाकडं आपल्या जाते. एवढीच घेतली 2 मोठी तर एवढी बारीक बारीक आहे, तर मग जाऊन फोडते मी. मला याच्यानं फोडायला बारकी असल्यामुळं फुटते आणि पटापटा हीच फोडून करते संध्याकाळचा आणि सकाळचा स्वयंपाक. बघू उद्या आता 2-3 दिवस हरभऱ्यात भेटलं का मग बघू घ्यायचं. भेटला तर घेता येईन भरून. मी चपाती आणि भाकरी पण नाही चुलीवर, त्या गॅसवरच करत, चुलीवरच करते. पण कसं चहा भाजी होती मग गॅसवर, गडबडीचं काम असल्यामुळे गॅसवर होते म्हणून काय वाटत नाही. तर ती गॅस पण गेलाय संपून. घेता येईल आता भरून. कटाळा वायता घेतो माणूस कामावून आल्या काम करायला. एवढं ऊसतोडीचं काम करीत होते, पण कधी एवढा कटाळा आला नाही. आज एवढा कटाळा आल्यानं वाटते. तर चला भेटूया पुढच्या वेळेमध्ये. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा.